नमस्कार मित्रांनो, मराठी शासन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुयोग कासारे आज तुम्हाला सांगणार आहे की आयुष्मान कार्ड तुम्ही स्टेप बाय स्टेप पद्धतीने कसे काढू शकता आणि ह्याचे थोडक्यात फायदे काय आहेत। तर फायदे असे आहेत की तुम्ही 5 लाखापर्यंत उपचार घेऊ शकता, ते देखील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रायव्हेट हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल मिळून टोटल 684 हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रामध्ये, तिथे तुम्ही उपचार घेऊ शकता। प्रत्येक डिजीजसाठी वेगवेगळे हॉस्पिटल सिलेक्ट करून ठेवलेले आहेत गव्हर्नमेंटने, तिथेच तुम्ही उपचार घेऊ शकता। टोटल 1350 डिजीज अर्थातच टोटल 1350 आजार आहेत ते कव्हरअप होणार आहेत ह्या स्कीमच्या अंतर्गत। ओके, तर ह्यासाठी ह्याच्या क्रायटेरिया काय आहे, तर क्रायटेरिया मेन महत्त्वाचा हे आहे की तुमची जी जनगणना झालेली आहे 2011 मध्ये, ती म्हणजे सामाजिक आर्थिक जात जनगणना। जर त्या जनगणनेमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली ह्या स्कीमसाठी एलिजिबल आहात, पात्र आहात। अर्थातच हे सांगायचं आहे की जर का तुमच्याकडे येलो कलरचं कार्ड असेल किंवा ऑरेंज कलरचं रेशन कार्ड असेल तर तुम्ही ह्या स्कीमचा लाभ उठवू शकता। ॲटलिस्ट 95% लोकांचं तर ऑटोमॅटिकली जनरेट होतच आहे। जर व्हाईट रेशन कार्ड असेल तर व्हाईट रेशन कार्डवाल्यांसाठी देखील आता एक न्यू ऑप्शन आलेला आहे, त्यांच्या थ्रू ते कार्ड काढू शकतात। ते कसं काढू शकता मी हे पुढे तुम्हाला दाखवणारच आहे। सो चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि सोबतच तुमच्या आधार कार्डची प्रत तुमच्यासोबत ठेवा। इथे टाईप करायचं आहे आयुष्मान ॲप। हे जे तुम्हाला दिसतंय आयुष्मान ॲप, तिथे इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे म्हणून इथे ओपनचा ऑप्शन येतोय, तुमच्या इथे इन्स्टॉलचं ऑप्शन आहे, तिथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं, लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला, एक आहे बेनिफिशरी आणि दुसरा आहे ऑपरेटर। नॉर्मली हे ऑपरेटर CSC ऑपरेटर आहेत, त्यांच्यासाठी असतो जे माझ्याकडे ऑलरेडी आहे, परंतु बेनिफिशरीने आपल्याला करायचं आहे ज्यांच्याकडे ऑपरेटरचा ID नाही आहे। इथे प्रथम तर कॅप्चा टाकून घ्यायचं आहे तुम्हाला। खाली येऊन इथे तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्यावरती OTP येणार आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे, आलेला OTP इथे टाईप करायचा आहे। खाली पुन्हा एकदा कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा सेम ॲज इट इज टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे पाहू शकता वेगवेगळे 5 ऑप्शन आलेले आहेत। पहिला आहे स्कीम। सो इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे PMJAY, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। त्यानंतर मग स्टेट विचारेल, आपलं स्टेट टाकून घ्यायचं आहे महाराष्ट्र। इथे सब स्कीम, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं व्हाईट रेशन कार्ड। सो व्हाईट रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत येतं आणि आपलं जे ऑरेंज किंवा येलो कलरचं रेशन कार्ड आहे ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY हे शेवटचं वाला ऑप्शन आहे, ठीक आहे, तो ह्याच्यामध्ये येतं। सो व्हाईटवाला रेशन कार्डसाठी काय लागतं ते मी तुम्हाला एकदा 30 सेकंडमध्ये दाखवतो। इथे टाईप केल्याच्या नंतर बघा PMJAY सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला फॅमिली ID विचारेल आणि इथे डिस्ट्रिक्ट, जे पण तुमचं डिस्ट्रिक्ट असेल तर इथे सिलेक्ट करायचं फॅमिली ID। तर फॅमिली ID तुमच्याकडे जर नसेल तर तुमचं जे पण रेशनिंगचं दुकान असेल तिथे जायचं आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही 12 डिजिटचं एक फॅमिली ID जनरेट करून घ्यायचं आहे। ते तुम्हाला नॉर्मली पेनने लिहून देतील आणि ते इथे टाकून कॅप्चा टाकून तुम्ही प्रोसेस करू शकता। प्रोसेस सेम आहे ॲज इट इज। आता मी पुन्हा एकदा जाऊन इथे व्हाईटच्या ऐवजी नॉर्मलवाला जे आपले कार्ड आहे येलो आणि ऑरेंजवाला ते सिलेक्ट करतोय PMJAY MJPJAY। इथे आल्यावरती तुम्ही 3 ऑप्शनने सर्च करू शकता तुमचा किंवा जनरेट करू शकता तुमचा आयुष्मान कार्ड। पहिलं तर आहे फॅमिली ID, जसं की व्हाईटवाला रेशन कार्डमध्ये आहे। सेकंड आहे आधार नंबर। थर्ड आहे PMJAY ID। PMJAY ID जे आहे ज्यांचं ऑलरेडी जनरेट झालेलं आहे PMJAY कार्ड अर्थातच आयुष्मान कार्ड, त्या लोकांसाठीचं आहे। आपल्याकडे नाही झालेलं आहे जनरेट म्हणून आपण आधार नंबरवरती सिलेक्ट करतोय। आधार नंबर टाकताना लक्षात ठेवा इथे आपला हेड ऑफ फॅमिली मेंबर जो आहे त्याचा आधार कार्ड नंबर टाकलात तर जास्त चान्सेस आहे तुमचं आयुष्मान कार्ड रिफ्लेक्ट करण्याचे, म्हणून इथे आधार नंबर टाकताना मी माझ्या हेड ऑफ फॅमिलीचा आधार नंबर टाकणार आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे
आणि इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. सेम ॲज इट इज इथे कॅप्चावरती क्लिक करायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करून टाकायचं आहे. इथे आय डी ओपन झाल्यानंतर पाहू शकता ऑलरेडी बाकीच्यांचे कार्ड जनरेट झालेले आहेत. हे माझे बाकीचे फॅमिलीचे आहेत. आता इथे 2 फॅमिली मेंबरचे माझे आयुष्यमान कार्ड जनरेट झालेले नाही आहे. सो इथे डू KYC म्हणून ऑप्शन येतो आहे, त्यावरती इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे 4 ऑप्शन आहे, त्यापैकी मी आधार OTP हे सिलेक्ट करतो आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करतो आहे. लक्षात ठेवा इथे दोन प्रकारचे OTP येईल. एक OTP आधारला जो लिंक आहे त्यावरती जाईल, दुसरा OTP ज्या नंबरने आपण लॉग इन केलेलं आहे त्यावरती येईल. तर सेमच असेल असं तुम्ही समजू नका. OTP टाकल्यानंतर हे माझं सक्सेसफुली ऑथेंटिकेशन झालेलं आहे. इथे पुन्हा एकदा KYCसाठी आधार OTP मागत आहे. त्यासाठी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. कन्सर्नसाठी अलाव यस. इथे पुन्हा तुम्हाला 2 OTP द्यायचे आहेत, एक बेनिफिशरी आणि दुसरं एक आधारवालं. बघा इथे डिटेल मॅच होते माझी 96%. ॲटलिस्ट 30%पेक्षा जास्त असली पाहिजे. 96% आहे, याचा अर्थ चांगलाच आहे. फोटो कॅप्चर करायचा आहे. फोटो कॅप्चर केल्यानंतर इथे पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो पण कोणी ॲप्लिकंट आहे त्याचा, आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. आलेला OTP एंटर करून घ्यायचा. मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. इथे रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. इथे आधार येते माझ्या केसमध्ये. तुमच्या केसमध्ये जे पण येईल ते टाकायचं आहे. पिनकोड टाकून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे. अर्बन की रुरल ते सिलेक्ट करायचं आहे. इथे सिटी टाकायची आहे. वॉर्डमध्ये नॉट अवेलेबलच येते आहे स्टार्टिंगपासून आतापर्यंत, आणि सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे KYC कंप्लीटेड झालेली आहे आपली. ओके बटनावरती क्लिक करून इथे कॅप्चा टाकून द्यायचं आहे आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता अगोदर ऑरेंजमध्ये होतं, बट आता डाउनलोड कार्डचं ऑप्शन इथे शो करत आहे. सिम्पली इथे डाउनलोड कार्डवरती क्लिक करायचं आहे. इथे नावं दिसतील, यापैकी ज्यांचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यांच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे डाउनलोडचं बटन आहे, तिथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. इथे माझा आयुष्यमान कार्ड जनरेट झालेला आहे. इथे पाहू शकता असं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की आयुष्यमान कार्ड तुम्ही घर बसल्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने कसं काढू शकता आणि त्याचे फायदे काय आहेत. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनवरती प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचेल. तर पुन्हा भेटूया आपण नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.